नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप मजेदार आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तो म्हटलं म्हणजे असा की बघा, तुम्ही कारागृह पोलीस किंवा कारागृह खातं या खात्यामधील जे कॉन्स्टेबल पद आहे, या पदाचा सध्याच्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला खूप असे प्रश्न या ठिकाणी पडले असतील. भरपूर प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. बघा, या ठिकाणी आपण हे असे मुद्दे उपस्थित केलेले आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही कारागृह पोलीस या पदावर रुजू होता किंवा भविष्यामध्ये तुम्ही रुजू व्हाल, तर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडणार आहे. तो म्हटलं म्हणजे असा की या पदावर रुजू झाल्यानंतर आम्ही कारागृह पोलीसमधून दुसऱ्या कोणत्या पोलीसमध्ये जाऊ शकतो का? तिकडे आमची ट्रान्सफर होते का? तर या संदर्भात आपण आज खूप डिटेल जाणून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण अशा वेगवेगळ्या घटकांचे या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहे. बघा, पहिला जो तुमचा घटक आहे तो म्हटलं म्हणजे जिल्हा पोलीस. जिल्हा पोलीस या घटकामध्ये या कारागृह पोलीस या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला जाता येते का? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नाही. याचं उत्तर काय आहे? नाही. तुम्ही जिल्हा पोलीस या घटकामध्ये जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे SRPF पोलीस हे 10 वर्ष, आता पूर्वी 10 वर्ष सेवा त्यांना द्यावी लागत होती आणि आताच्या सध्याच्या कंडिशनला त्यांना 12 वर्ष सेवा त्या खात्यामध्ये SRPF पोलीस या डिपार्टमेंटमध्ये द्यावी लागते आणि त्याच्यानंतर मग त्यांची ट्रान्सफर जिल्हा पोलीस या घटकामध्ये होत असते. तर त्याप्रमाणे जाता येते का? तर त्याप्रमाणे कारागृह पोलीस यांना जाता येत नाही. त्याच्यानंतर दुसरा घटक, SRPF पोलीसला जाता येते का? तर त्याचं उत्तर सुद्धा काय आहे? नाही. त्याचं उत्तर सुद्धा काय आहे? नाही. SRPF या घटकामध्ये सुद्धा यांना जाता येत नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, बँडमॅन पोलीस. बँडमॅन पोलीसला जाता येते का? तर याचं सुद्धा उत्तर आहे नाही. याचं सुद्धा उत्तर काय आहे? नाही. या घटकामध्ये सुद्धा तुम्हाला जाता येत नाही. त्याच्यानंतर चौथा घटक, चालक पोलीसला जाता येते का? तर या घटकाला सुद्धा यांना जाता येत नाही. म्हणजेच त्याचं उत्तर काय आहे? नाही. त्याच्यानंतर पाचवा घटक, वनरक्षकमध्ये जाता येते का? तर याचं सुद्धा उत्तर काय आहे? नाही. याचं सुद्धा उत्तर काय आहे? नाही. म्हणजेच वन खात्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही किंवा तुमची ट्रान्सफर तिकडे होत नाही. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा, शेवटचा घटक, तो म्हटलं म्हणजे दारूबंदी पोलीस या घटकामध्ये जाता येते का? तर याचं उत्तर आहे होय. याचं उत्तर काय आहे? होय. ज्या वेळेस तुम्ही कारागृह पोलीस किंवा कारागृह कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त व्हाल, त्याच्यानंतर तुमची जर इच्छा असेल की मला या डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे, तर ते एकमेव डिपार्टमेंट म्हटलं म्हणजे कोणतं? एक्ससाइज डिपार्टमेंट, किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? उत्पादन शुल्क
खातं. तर या खात्यामध्ये जे जवान म्हणून पद आहे किंवा थोडक्यात आपण म्हणू दारूबंदी पोलीस आहे, तर या घटकामध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा ते पद तुम्ही घेऊ शकता. परंतु याची जे प्रोसेस आहे ही प्रोसेस खूप अवघड आहे. याची प्रोसेस कशी आहे? खूप अवघड आहे आणि ते अवघड प्रोसेस पार केल्यानंतरच तुम्हाला या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये जाता येणार आहे. तर अशा प्रकारे आपण या सर्व डिपार्टमेंटचं अगदी सखोलपणे विश्लेषण केलेलं आहे. बऱ्याच मुलांचे मेसेज येऊन गेले की सर, आम्ही इकडे सिलेक्ट झाल्यानंतर कारागृह विभागामध्ये आणि काही दिवस किंवा काही वर्ष नोकरी केल्यानंतर ज्याप्रमाणे SRPF पोलीस हे जिल्हा पोलीसला जात असतात बदली करून किंवा ट्रान्सफर करून, तर याचप्रमाणे या डिपार्टमेंटमधून सुद्धा आम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटकडे जाता येते का? तर या सर्व गोष्टींचं आपण विश्लेषण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा एक घटक 1, 2, 3, 4 आणि 5 आणखीन बरेच घटक आहे. तर हे जे घटक आहे आपले हे कोणते आहे? हे वर्दीधारक घटक आहे सगळे. तर वर्दीधारक घटक असल्यामुळे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही वर्दीधारक आहे, तिथं काम करताय, तर त्या डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जाणं हे कसं सोयीस्कर राहतं आणि तसे नियम पण राहतात. सिव्हिलमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, परंतु एखाद्या वर्दीधारक डिपार्टमेंटमधून दुसऱ्या वर्दीधारक असलेल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाऊ शकता. तसे नियम आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी SRPF पोलीस जर असेल तर तो 10 वर्षे सेवा किंवा 12 वर्षे सेवा झाल्यानंतर जिल्हा पोलीसला जात असतो बदली करून. मग याच्यामध्ये बघा, समजा SRPF पोलीस आहे, या ठिकाणी आपण थोडक्यात स्पष्टीकरण घेऊया. समजा SRPF पोलीस आहे, तर तो इथं पण जाऊ शकतो चालक म्हणून, त्याचं जर असेल तर तसं त्याच्याजवळ लायसन वगैरे जर असेल तर तो इथं पण जाऊ शकतो. त्याच्यानंतर इथं तर जातोच आणि या ठिकाणी जर त्याला ज्ञान असेल बँड वगैरे वाजवण्याचं, जे काही त्यांचे पिपाण्या वगैरे असतात, 6 फोन असतात, त्याचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही इथं पण जाऊ शकता. पण शक्यतो विद्यार्थ्यांची जी आवड असते किंवा असं म्हणू आपण, विद्यार्थी नाही म्हणू त्या ठिकाणी, कर्मचारी म्हणावं लागेल आपल्याला. कर्मचाऱ्यांची जी आवड असते ते शक्यतो कुठं असते? इथं. कुठं असते? इथं. जिल्हा पोलीसला शक्यतो कर्मचारी हे जात असतात. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण डिटेल माहिती याविषयी जाणून घेतलेली आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की फक्त कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतो आपण? कोणत्या? दारूबंदी पोलीस किंवा उत्पादन शुल्क या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतो. परंतु याची जी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, हे खूप अवघड प्रोसेस आहे. आता मागच्या काळामध्ये बरेच लोक गेले आहे या डिपार्टमेंटमध्ये, परंतु सध्याचा जो काळ आहे या काळामध्ये असं एकही आपल्याला उदाहरण दिसत नाही की ते त्या डिपार्टमेंटमध्ये हे डिपार्टमेंट सोडून गेले आहे किंवा त्यांची तिकडे ट्रान्सफर झालेली आहे. असं एकही उदाहरण सध्याच्या काळामध्ये दिसत नाही. तर या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय भारत.